पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही वाहणारी पवना माई आणि पवना डॅमपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावरती पवना नदी पिंपरी चिंचवड शहरामध्ये येते। आणि ही नदी येत असताना किवळे, पुनावळे, रावे, ताथवडे, काळेवाडी, पिंपरी दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, दापोडीपर्यंत ही नदी जाते। ही नदी दापोडीपर्यंत जात असताना या नदीमध्ये रासायनिक मिश्रित पाणी आणि मैला मिश्रित पाणी सोडण्यात येते। त्यामुळे पावसाळ्यापासून आत्तापर्यंत जवळपास 5 वेळा ही नदी फेसाळल्यासारखी हिची अवस्था झाली होती। त्याच पद्धतीने मागच्या काळामध्ये मासे मारण्याचा देखील गंभीर प्रकार घडला होता। खरं तर हे रासायनिक मिश्रित पाणी सोडत असताना संबंधित ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून या विभागाचे राजकीय नेते आणि अधिकारी मंडळी मोठ्या प्रमाणात हप्ते जमा करतात, पैसे जमा करतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात। आणि म्हणून पवना माई अशा प्रकारे मृत अवस्थेत या ठिकाणी जायला लागलेली आहे। खरं तर या ठिकाणी पवना नदीवरती मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणावरती खर्च मोठ्या प्रमाणात करायचा महानगरपालिकेचा संकल्प आहे। सुशोभीकरणाऐवजी तिची सुधारणा करणे, STP प्लॅन बनवले, दूषित पाणी नदीमध्ये न येणे याला प्राधान्य महानगरपालिकेने द्यायला हवं। मात्र महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित विभागाचे, पर्यावरण विभागाचे अधिकारी केवळ आपले खिसे गरम करण्याकरता अशा प्रकारचे खर्चिक प्रकल्प राबवतात आणि त्याचा कुठलाही रिझल्ट येत नाही। या ठिकाणी पवनेमध्ये जलपर्णी काढण्याचं दरवर्षी टेंडर काढलं जातं आणि त्यावर कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो। मात्र त्यातून देखील पवना माईची स्वच्छता होत नाही। वेळच्या वेळी दखल घेतली तर हे जलपर्णी वाढणार नाही। जलपर्णीची सुरुवात होती त्याचवेळी जर जलपर्णी त्या ठिकाणी काढण्यात आली तर निश्चित जलपर्णीपासून देखील ही पवना माई मुक्त राहू शकते। मात्र अधिकाऱ्यांना केवळ टेंडरिंग करायचं, त्यातून टक्केवारी खायची आणि पैसे कमवायचे, या धंद्यामुळे पवना माईच्या जीविताशी आणि शहरातल्या नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार हे करतात। रावेतपर्यंत ही नदी अत्यंत स्वच्छ असते, मात्र तिथून पुढे रावेत ते दापोडीपर्यंत पूर्ण प्रदूषित होते। तर या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पर्यावरण विभागाचे अधिकारी असतील यांनी गंभीरपणे याची दखल घ्यावी। अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणप्रेमी आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील। या ठिकाणी एक उदाहरण आहे, चिंचोडगाव मोरया मंदिराच्या समोरच या ठिकाणी ह्या ज्या स्कीम झालेल्या आहेत आणि ह्या स्कीमचे जे काही मैला मिश्रित पाणी आहे हे थेट नदीमध्ये या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि ती नदीमध्ये मिक्स होते आणि त्यामधूनच हे प्रदूषित नदी होते। तसेच थेरगाव या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत मोठ्या प्रमाणात त्या कंपन्यांचं पाणी त्या ठिकाणी सोडल्यामुळेच नदी फेसाळते, त्याला फेस मोठ्या प्रमाणात येतो, मासे मारतात आणि हे अगदी शहराच्या सगळ्या राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला दिसत असताना त्याकडं अर्थपूर्ण ते दुर्लक्ष करतात। खरं तर या संबंधित कंपन्यांवरती फौजदारी गंभीर गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे। अशा प्रकारची कारवाई महापालिकेच्या प्रशासनाने करायला पाहिजे, मात्र ते करत नाही। आमची मागणी आहे की संबंधित सगळ्या कंपन्यांचा सर्वे करावा, अधिकाऱ्यांनी, महापालिकेच्या आयुक्तांनी AC मधनं बाहेर पडावं, नदीचं सर्वेक्षण करावं आणि ज्या अशा कंपन्या असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी। अशा प्रकारची शहरातल्या नागरिकांच्या वतीने आमची मागणी आहे।